कराडमधील धक्कादायक प्रकार. प्रियकराने संशयातून प्रेयसीला इमारतीवरून ढकलून दिले. प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकर जखमी. दिल्लीतील प्रेम प्रकरणाचा कराडात शेवट. कराड शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याच्या संशयातून हा प्रकार घडला आहे. आरुषी सिंग असे त्या प्रेयसीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर हरियाणा येथील सोनीपत येथील ध्रुव चिक्कार असे या आरोपी प्रियकराचे नाव आहे. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. प्रेयसी, आरुषी आणि ध्रुव असे दोघे दिल्लीत एकत्र शिक्षण घेत होते. तेव्हापासून या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यानंतर त्यांनी एकत्र कराडातील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ध्रुव हा कृष्णा मेडिकल कॉलेजच्या जवळ असलेल्या सन सिटी बिल्डिंगमध्ये राहत होता. काल ध्रुवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत असे म्हणत प्रियकर, ध्रुव आणि आरुषी यांच्यात जोरात वादावादी झाली. त्यानंतर प्रियकर ध्रुवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत ध्रुवही जखमी झाला आहे. त्याचा पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा या आरुषीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री 103 उपकलम 1 प्रमाणे ध्रुववर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी ध्रुव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वादातून ढकलून दिल्याने युवतीचा मृत्यू झाला असून संबंधित युवक आरोपींवर गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. आरोपी ध्रुव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. 30 तारखेला कराडमध्ये एक घटना घडलेली आहे. याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी 2-3 वर्षापासून एकमेकांची ओळख होती, एकमेकांचे चांगले संबंध होते. असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे. ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते. शिक्षण घेत असताना यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले. हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघळला की शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणीवरून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना त्याची मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये आम्ही 168/24 या CR खाली आम्ही 302 प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन 103 BNS प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे. त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही पुरावा गोळा करतो आहे. तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे. त्याला किरकोळ जखमा आहे. त्यांच्या अनुषंगाने त्यात सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला तपास गोळा करता येईल आणि एक भक्कमशी केस आम्हाला न्यायालयाच्या समोर हजर करता येईल. हे कोणत्या म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये? सगळे डिटेल्स आता याक्षणी सांगणं इन्व्हेस्टिगेशनसाठी कदाचित बरोबर होणार नाही, परंतु आम्ही सगळ्या प्रकारच्या अँगल आणि सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही तपास करतो. सर